नमस्कार मित्रांनो. तुम्हाला एक गोष्ट इथे सांगायची होती, ती म्हणजे बऱ्याच वेळा आपण सगळे जण आपले हिंदू लोक मी म्हणेन, जे मराठी लोक आहेत महाराष्ट्रातले, ती सगळी कुठल्या ना कुठल्या देवाची पूजा करत असतात, नामस्मरण करत असतात. काही जण नामस्मरण करत असतील, काही जण पूजा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, नामस्मरण करणारे खूप कमी लोक आहेत. तर त्या पूजा करणाऱ्यांसाठी मी खास सांगेन किंवा नामस्मरण करणाऱ्यांसाठी मी सांगेन की असा कुठला देव आहे जो लवकरात लवकर आपल्याला प्रसन्न होऊ शकतो आणि तो आपल्या मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करू शकतो. कारण बऱ्याच वेळा आपण बघतो, एक एक वर्ष, दोन दोन वर्ष तुम्ही नामस्मरण केल्यानंतर देव आपल्याला प्रसन्न होतात, किंवा जे पूजा करणारे आहेत त्यांना तर मला वाटतं देव प्रसन्न होणं म्हणजे खूपच वर्ष लागत असतील. जर असा कुठला देव आहे तो लवकर प्रसन्न होतो आणि आपल्या लवकर मागण्या पूर्ण. कारण मी जे ऐकलंय, जे वाचलंय, त्याच्यातून माझ्या असं लक्षात आलंय की एक जो देव आहे तो आपल्या लवकरात लवकर प्रसन्न होतो, आणि तो देव आहे मारुती राया, बजरंग बली, हनुमान. हा असा देव आहे जो तुम्हाला खूप लवकर प्रसन्न होऊ शकतो. तुम्ही कंटिन्यू जरी 1 महिना जरी नामस्मरण केलं, किंवा त्याचा धावा जरी केला, तरी तो ताबडतोब धावून येतो. म्हणजे तुम्ही जर कुठल्याही संकटात आहात, तुम्हाला कुठली तुमची कामं होत नाही आहेत, तर फक्त तुम्ही हात जोडून जर त्याला म्हटलं ना की माझं हे काम पूर्ण होण्यासाठी मदत कर देवा, असं 15-20 वेळा जर तुम्ही म्हटलं शांतपणे, एकदम डोळे बंद करून वगैरे, तर किंवा मनातल्या मनात जरी म्हटलं, डोळे बंद नाही केले पण अगदी मनापासून जर म्हटलं, तर तो लवकरात लवकर तुमची मदत करू शकेल. तो कुठल्याही रूपाने येऊन तुमची मदत करेल. ते सांगता येणार नाही कुठल्या, पण तुमची मदत लवकर होईल. इतर देवाला तुम्ही कराल ना, त्यांना खूप वेळ लागेल, ते किती वेळा येतील मला माहित नाही. पण मारुती राया जो आहे तो खूपच लवकर प्रसन्न होणारा देव आहे, आणि तो तुमच्या लवकर मागण्या पूर्ण करतो. आता तो का लवकर करतो त्याचं कारण म्हणजे जे मी वाचलंय ते सांगतो तुम्हाला. का तो एक तर चिरंजीव आहे, म्हणजे जसं बोलतो ना, तो ह्या पृथ्वी तलावर आहे. दुसरं म्हणजे तो असा वरती कुठल्याही लोकात जाऊन राहत नाही. जे इतर देव आहेत ते पृथ्वी तलावर नसतात, तर ते कुठल्या ना कुठल्या लोकांमध्ये असतात. जे दिव्य लोक आहेत तिकडे असतात. त्यांची जी एक 7 लोकांची एक पातळी अशी आहे, जी 7 लोक असतात, त्यामध्ये एका दिव्य लोकांमध्ये देवता राहतात. प्रत्येकाचा एक वेगवेगळा लोक आहे. जसं सद्गुरू लोक आहेत, गुरु असतात, ते लोक एक वेगळ्या लोकांमध्ये राहतात. तसे हे देवता एक वेगळ्या लोकांमध्ये राहतात, दिव्य लोक त्याला म्हणता येईल. आणि जो मारुती आहे तो पृथ्वीवरच आहे. तो राम भक्त असल्यामुळे रामाचं नाम स्मरण करत इथेच राहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जसं त्याचा धावा करायला रोज सुरुवात केली, तुमचे प्रश्न तर पटापट पटापट तो मोकळे करेलच, आणि तुम्हाला सुख, शांती, समाधान सगळं काही त्याच्याकडून तुम्हाला मिळेल. तर माहित नाही, तो असा देव आहे जो लवकर धावून येतो. आता म्हणजे तुम्हाला मी 2 उदाहरणं याच्यातली सांगतो. पहिलं उदाहरण म्हणजे मी एक पुस्तक वाचत होतो, नर्मदा परिक्रमा. जी नर्मदा नदी आहे तिथे बरेच लोक अशी नर्मदेची परिक्रमा करतात, आणि त्या नदीच्या भोवताली म्हणजे आजूबाजूला खूप जंगल आहे. त्यामुळे एकट्या माणसाला का दोघा तिघांना जाणं बऱ्याच वेळा भीतीदायक पण तिथे असतं. लुटारू लोक पण असतात, त्यामुळे सांगता येत नाही. आणि श्वापद पण असतील, ऍनिमल म्हणजे जनावर सुद्धा असतील. वाघ, सिंह आहेत का माहित नाही, पण कुठलेही असू शकतात, सांगता येत नाही. त्यामुळे माणसं थोडी घाबरलेली असतात. तर एका बाईने तिचं उदाहरण सांगितलं की ती अशी नर्मदेची परिक्रमा करताना, जंगलातून फिरताना तिला थोडी भीती वाटायला लागली, की आणि ती मला वाटतं एकटीच होती, तिच्या बरोबर कोण नाही. त्यामुळे तिला खूपच भीती वाटत होती ते जंगलातून फिरताना. मग ती हनुमान चालीसा वाचायची पहिल्यापासूनच. कधी पण तिने आणलेलंच होतं ते हनुमान चालीसा. मग तिने ठरवलं का आपण आता हनुमान चालीसा म्हणूया. मग तिच्या ते पाठ होतं म्हणून तिने हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य बघा, थोडं अंतर ती पुढे गेली आणि तिला एक मोठा माणूस दिसला, जो काळा होता, पण धिप्पाड असा होता, बॉडीगार्ड होता, मजबूत असा माणूस, आणि तो चालतोय पुढे पुढे. तो जायचा, परत ती जशी कुठे एखादं वळण असेल तर तो परत गायब व्हायचा, म्हणजे तो अदृश्य व्हायचा, तो दिसायचा. ती म्हणायची हा कोण माणूस आहे, तिला कळतच नव्हतं. असं परत पुढे गेली का परत तो दिसायचा.
म्हणजे त्यामुळे तिला एक तिच्यातली भीती नाही झाली, बाबा कोणतरी आहे माणूस बाबा आपल्या बरोबर. का तिथे नर्मदा परिक्रमा करण्यासाठी भरपूर लोक येतात, त्यामुळे तशी मध्ये मध्ये दिसत राहतात, पण सारखी नाही दिसत. काही अंतर गेल्यावर एखादा दिसू शकतो किंवा नाही पण दिसणार. त्यामुळे तिला वाटलं हा कोणतरी आहे बाबा नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आलेला आहे. त्यामुळे तिची भीती निघून गेली. आणि मग 2-4 वेळा असं दिसल्यावर तिने एक दिवस खरं पुढे जाऊन त्याला गाठलं आणि त्याला विचारलं, काय तू सारखा असं मला दिसतोस, मध्येच कुठेतरी गायब होतो, तुम्ही कोण आहात, कसे काय इकडे आलात, काय करताय? तो एवढंच म्हणाला तो माणूस की तू मला बोलवशील तेव्हा मी येणार. आता तिच्या ते लक्षातच दिलं नाही. ती ती म्हणाली कशाला तू येतोयस वगैरे, काय करतोस काय तरी माहिती नाही. फक्त तो एवढंच म्हणायचा, तू मला बोलवशील तेव्हा मी येणार. तर तिच्या ते लक्षातच आलं नाही त्यावेळी. पण अशी तिची नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली. मध्ये मध्ये तो माणूस दिसत होता आणि शेवटी शेवटी तिने विचारलं, आता तू जाणार आहेस का इथेच राहणार आहेस वगैरे. तर तो म्हणाला, तुमची इच्छा आहे का मी जाण्याची, तर मी जातो. ती म्हणाले, हो माझी आता काय नर्मदा परिक्रमा पूर्ण झाले, तुम्ही गेले तरी चालेल. आणि थोड्या वेळाने जसं ती चालता चालता एका वळणाला तो गायब झाला आणि मग पूर्ण आला नाही. आणि नंतर तिच्या लक्षात आलं की हा जो माणूस जो दिसत होता, बलाढ्य होता, मजबूत होता, काळ्या रंगाचा होता, म्हणजे हा तर मी हनुमान चालीसा म्हणत होती म्हणून तर आला नव्हता ना. कारण हनुमान चालीसाचे तिने बऱ्याच वेळा असे किस्से ऐकले होते की मारुती रायाला तुम्ही जर त्याचा धावा केला तर तो ताबडतोब येतो. तो असा देव आहे जो झपकन लवकर येणारा देव आहे, लवकर पावणारा देव आहे. तुम्ही त्याची जर नामस्मरण तो 2-3 महिने जरी केला तर तरी तुम्हाला तो दर्शन देईल. इतर देवता तेवढे लवकर तो आपल्याला प्रसन्न होत नाही, पण मारुती राय जो असा आहे तो लवकर प्रसन्न होणारा देव. फक्त आणि मी तुम्हाला एक सांगेन की कधी तुम्ही संकटात असाल तर मारुती रायाला धावा करा आणि सांगा की मला मदत कर देवा, मी संकटात सापडलोय, मला मदत कर. तुमची बघा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतीलच. पण नियमित केलं पाहिजे, रोज ते बोललं पाहिजे. समजा तुम्ही आता तुमच्या जीवनात काय संकट आहे, सध्या असा मधला काळ असतो जेव्हा काही संकट नसतात आपल्या जीवनात, आपण आनंदी असतो. त्या आनंदी जीवनात सुद्धा त्याचं नामस्मरण करणं खूप आवश्यक आहे. तुम्ही रोज जरी एक माळ जप केला मारुती रायाचा, किंवा तुम्ही रोज 10-15-20 वेळा जेव्हा झोपेतून उठता तेव्हा म्हणाले, मारुती राया तुझ्या मला सुख शांती समाधान देवा. सुख शांती समाधान ही सगळ्यांनाच हवी असते. एवढं जरी रोज 15-20 वेळा म्हणाला, झोपते वेळी जरी 15-20 वेळा म्हणाला, मारुती राया मला सुख शांती समाधान दे, असं जरी म्हणाला तरी हळूहळू तुम्हाला सुख शांती समाधान तुमच्या जीवनामध्ये येईल. पण समजा काही तुमचे प्रॉब्लेम असतील, काही कर्ज असतील किंवा कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम असतील, तर ते जर तुम्ही सांगितलं, तुम्हाला घर नवीन बांधायचं असेल किंवा घ्यायचं असेल किंवा आणि काही रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम असतील, तर ते जरी तुम्ही देवाला सांगितलं, देवा मारुती राया माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर, या संकटातून मला सोडव, तर तुमच्या काही दिवसातच किंवा ताबडतोब सुद्धा होऊ शकतं. तुमचे किती तळमळीने तुम्ही ते धावा करताय मारुती रायाचा, त्याच्यावर सर्व आहे. म्हणून ते रोज आपण केलं पाहिजे. दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक मुलगी होती, ती पण मारुती रायाची भक्त होती, बजरंगबलीची. एक दिवस ती रात्रीची येताना कामावर लेट सुटली, त्यामुळे तिला लेट झालं, तर ती रिक्षातून जात होती आणि तो रिक्षावाला होता हा खूप बदमाश होता. तो तिला मुद्दाम काही ना काही रात्रीच्या वेळी विचारत होता आणि ती घाबरली होती थोडीशी. तिला वाटलं हा का विचारतोय, कारण रिक्षावाले काय सारखं काही ना काही विचारत नाही, सारखं तो तिच्याकडे बघत राहायचा, जे आरशातून किंवा मागे वळून असं सारखा बघत राहायचा. त्यामुळे थोडी ती घाबरली होती. रात्रीची वेळ होती, रस्त्यावर जास्त वाहनं पण नव्हती, आणि त्यावेळी तिने मग काय केलं, मारुती रायाला धावा केला, काय मारुती राया मला ह्या रिक्षावाल्यापासून वाचव, ह्याचं चांगलं मला वाटत नाही, ह्याची वागणूक. आणि काय आश्चर्य, 5-10 मिनिटाच्या आतच एक दुसरी रिक्षा आली तिथे त्याच रोडवरच. ही रिक्षा चालली आहे, ही मुलगी बसली आहे ती, तिथे दुसरी रिक्षावाला आला आणि त्याच्या काचेवर मारुती रायाचं एक स्टिकर लावलेलं होतं आणि त्यांनी ते हनुमान चालीसा सुद्धा याच्यावर हे चालू केलं, स्पीकर चालू होता, गाणं चालू होतं. आणि तो आला आणि तिने त्या रिक्षावाला थांबवलं आणि त्या मुलीला सांगितलं, तू इकडे माझ्या रिक्षात ये. आणि तो रिक्षावाला तिच्या ओळखीचा होता.
त्यामुळे तिने ह्या रिक्षावाल्याला थांबवायला सांगून ती त्या रिक्षावाल्यामध्ये गेली, जो ओळखीचा रिक्षावाला होता, आणि 10 मिनिटात म्हणजे बघा तिचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तुम्ही जेव्हा तळमळीने जेव्हा बोलताना मारुती रायाला तुम्ही सांगाल ना का माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर, तो लवकरात लवकर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि तुमच्या जीवनात सुख शांती समाधान येईल. तर मित्रांनो, तुम्ही शांतपणे ऐकून घेता याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे, आणि तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब बद्दल याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद.